बापा, हा हे कसं बापा, मी वावरात गेली म्हणून मला माहित पडलं बापा. अंडे एवढाले कांदे, हे ते कांदे म्हणतात का त्याला, कांदे बापा. धड पीक काढता येत नाही तुम्हाला. लोकांच्या वावरात पाहिले तर बापा, सफरचंद एवढाले कांदे, आणि हे आपल्या वावरात उशेक पिल्ला. काय बापा, एक पीक एक तर काढून दाखवत जा बापा, पीक सुद्धा. अहो होते ना तो कांदा मागून लाई ना, तू इथं कच 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 लावतो वावरात गेली की काय यांना देणं. हो काय होते म्हणून राहिले बापा कांदा. पीक काढायच्या नावानं बापा तुमची बोंबच असते ना. खसा 2-3 थैल्या खत टाकलं असतं, चांगले फवारे मारले असते तर कसा काय कांदा नसता झाला. पण कसं आता माणूस ढिला पडेल आहे ना, काय करा आता आपण. असा कंजेल माणूस आहे बापा, आता काय करा. मोजून खत टाकते बापा ते, मोजून कांद्याले उसक 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 उसक. तेवढ्या यानं काय होते, जसं काही चमचा जसं काही ती जडीबुटी आहे देऊन राहिले घोटतेले. थैल्या आणून दिसतो तर वावरा. आता या जमान्यात थैल्याच टाका लागतात खताच्या, तर पीक होते, नाही तर काही पीक नाही होत. तुम्हाला तर जराशी अक्कल नाही बापा, अजून समजलं नाही कसं काय करा. तर 1 रुपया मोळ्याच्या नावानं बापा तुमचं तर लगेच जीव मागे पुढे करते. आणि पीक दिसले की म्हणते माणूस बापा लय मोठं झालं, असं झालं तसं झालं. पण जरासं काही मेहनत करा लागते की नाही त्याच्यात. मेहनतचं फळ असते ना ते, हे असं काही नसते चमक ना. ते सारखं जर ऐकलं ना म्यात, वावर गोटा होईन गोटा. एवढा ढेकलं निघती 25-25 किलोचा एक गोटा. 5-6 थैल्या खत टाका लावत म्हणते. बुद्धी आहे तुले, सळली तुझी बुद्धी. अव रासायनिक खत टाकून वावर काय नापीक करतं का. त्यानंच तर जमीन नापीक होऊन राहिली, कळक किती पडून राहिली. हो नापीक होते. लोकांचं होऊन नाही राहिलं, तुमचंच होऊन राहिलं नाही एकट्याचं. खसाखस खत आणतात आणि खसाखस वावरात फेकतात, खसाखस फवारे मारतात. भारी 4-5 हजाराचा. आणि तुमच्या तर बापा 1000 रुपयाचा फवारा मारायला मागे पुढे जीव करते. ते लोकांचं नको सांगू ना. मले अक्कल आहे ना, शिकेला काय करा लागते काय नाही करतो मी पद्धतशीर मा म्हणानं. तू अक्कल नको पाजत जाऊ मले. थम्सअपल्या का फालतू डोकं खाऊन राहिलं. मी थम्सअपच बरी आहे ना. पण तुमच्यासारखी शिकेल असून काही फायदा नाही ना. तुम्ही तर लय शिकेला बापा. नाही तर मी दाखवतो तुम्हाला वावरात पीक काढून थम्सअप असून बी. ले अक्कलच नाही ना. त्याच्या लोकांच्या जमिनी थांबतो पुढच्या 5-10 वर्षात पिकतील नाही पिकते एका लागतील द्यायले. मोठा ढेकलं निघतील 25-25 गेले काय उलतीन जमिना. आताच पाहिलं पंजी लागून नाही राहिली त्याच्या वावरात. आपल्या वावरात पाय तू वखर जरी हाणला तर कचकन घुसते पोटभर. काऊन घुसते तशी नरम आहे आपला वावर. नरम आहे वावर बापा, नरम. म्हणून तर एवढ्याला पीक होऊन राहिलं. नरम वावर आहे ना. लोकांचे असत ना कडक वावर, पण पाहा कसे पीक घेऊन राहिले. तर तू अक्कल पाजू नको. मी यंदा शेणखत टाकणारा दाबून वावरामध्ये. आणि मला ते रासायनिक खतात सांगत नको जातो, फवाऱ्यात सांगत नको जातो. मा बुद्धीनं मा डोक्यानं मला करू दे. मागं कचकच नको लो. आणा बापा ते सळेल शेणखत कामाचं. तुम्ही तेच करता ना मनाचं. आमचं कुठे ऐकता बापा, कधी ऐकसा. उठले सुटले की हे शेणखत टाकतो ना, मी शेणखत टाकलं. काय बापा शेणखत टाकता बंद गवत उगवते ना, बी पडते ना सगळं. निंता आमची घाण होते सगळी, थंडी होते. ते तू मा डोकं खाऊ नको बरं. तू काम कर मला करू दे. चाललो मी. ठीक आहे, थांबायला पुरत नाही, जायला पुरत हे कचकच नाही. काही या माणसाला म्हटलं की तास तगड पैसे. हा माणूस जरासं काही आपली सुनत नाही ना, ऐकत नाही ना. या वर्षी झालं तर झालं हे असं, या माणसाच्या म्हटलं ऐकून. पण पुढच्या वर्षी नाही बापा. पुढच्या वर्षी कसं आपल्यालाच करायला लागेल हे आता. खरे दगडू होती की नाही यंदा तुझं लग्न. काय माहित गड्या होती की नाही बा. पोरीचं पाहायला जाऊन राहिलं बा. आपल्याला पसंत येते पण लोकांना आपण पसंत येत नाही. काय करतं, आपल्या जमीन कमी पडते ना रे. अरे बा पोरीचे बाप झाडावर बसेला. असं 1 एकर 2 एकर आल्या ओळखतही नाही. पोरगा धंद्या आलाय चालत नाही द्यायले. 10-12 एकर शेती पाहिजे. पोरगा नोकरीवर पाहिजे. कुठून आणा नोकऱ्या. अबे आपण पोरीच्या बापाला नाही दोष देऊ शकत ना बाबा. शेती एक तर पिकून नाही राहिली, पिकली तर भाव नाही त्याले. तो काय मग ते परेशानी आहे ना. पोरीचा बाप बी शेतकरीचा आणि त्याला माहिती आहे ना. 10,000 टाकले 9,000 येऊन राहिले वावरातून. काय सांगू नको झुंबर तू. पोरीच्या बापाचे माय बापाची चोचले आहे. शेती पुरून नाही राहिली, शेती हेऊन नाही राहिली. उपाशी राहून राहिला काय. पण कसं आहे सारेले शान शोक पाहिजे. पुरी नुसता टीचे बटणं दाबले पाहिजे. नोकरीच पाहिजे. नोकरीवाला असं टेन्शन नाही. 4 पोळ्या थापल्या दिना की बसली टीचे बटणं दाबत दिवसभर.
अबे आपली बहीण असली तर आपण आपल्या बहिणीसाठी सुखच पाहतो ना बाबा. आपण नोकरीवालाच पाहतो की नाही, काऊन पाहतो. आपण कोणी जमीनवाल्याला देत आपल्याला जमीन असून. कारण हेच आहेत ना, जमिनीत एक तर उत्पादन नाही, खर्च भागत नाही. अरे आपल्या घरातलं कोणी बिमार पडलं त्याला सरकारी दवाखान्यात जावं लागतं, मरा लागते आपल्याला. एवढी कंडिशन बेकार आहे. मग आपण जर आपल्या बहिणीसाठी सुख पाहून राहिलो, नोकरीवाला पाहून राहिलो, तर त्या समोरच्यानं अपेक्षा केली तर काय गलत त्या चुकीचा आहे. त्याचंही बरोबरच आहे ना. बरोबर आहे रे बा झुंबर, तू काही चुकलं नाही बाबा. कारण की खरंच आहे नाही, शेतीत लय अवघड व्हायला बाबा. पाय तू पाणी आहे तर लाईट नाही, माल होते तर भाव नाही. आणि त्याच्या कंपनीचे खताचे भाव वाढले, रासायनाचे भाव वाढले, सारे याचे भाव वाढून राहिले. पण कापसाचे भाव वाढून राहिले, सोयाबीनचे भाव वाढून राहिले, तुरीचे भाव वाढून राहिले. याचे कोणते काही यटी शान शोकच नाही ना. काय ते शेतकऱ्याला पुरी देतील, पुरीचे माय बाप देऊच नाही शकत ना. ते पाहून राहिले कसा तमाशा आहे. तर शेतकऱ्याला देतील नाही मग कोणा राजाला देतील. अर्ध्याला पोहून चालल्या, तू मेरे लैला माहिती राजानू भागो. शेजाऱ्यासोबत काय बा, शाळेतल्या सोबत काय कोणा सोबत चालल्या पोहून. आणि वरून म्हणता यायला देत नाही, त्याला देत नाही. काय बा तुमच्या दोघं तिघे बुद्ध्या सोडल्या. तू जाऊ दे रे भाऊ, तू डोकंच खाऊ नको बा. तू या डोकं लागत नाही माणसाला. अरे दगडू चालता काय, कोकडे चालता नामदेव भाऊ. चाल ना बे, तू एक काम आहे आपल्याला जाणार शेजारच्या गावात जाऊ, गाडी घेऊ. एक काम आहे तरी सांग. काय काम आहे बाबा, काय पोरगी गिरगी पाहायला येतं आम्हाला. नाही पोरगी गिरगी नाही, तू चाल फक्त माफावर. आम्ही यावं काय? तुम्ही येणार आहे का रे बाबा. मग तुम्ही जर आले माझ्याबरोबर तर गावातले वटे कोण राखीन, पोरीवर बाईवर लाईना कोण मारीन, याच्या त्याच्या कोण करीन दिवसभर. जर तुमचं काम मस्त आहे वटे राखणं, तेच करा तुम्ही. चाले बा दगडू चा, याच्या नंदी लागेल पुढे. आम्ही शिल्लकच बोलते ना. हा चला चला नामदेव. अरे लवकर परत बसत नको जात जाऊ तू. लग्न करायला लागते तू. यायचं काय भाऊ, दादा एक कर जमिनी यायच्या याच्या बाप दाद्याला कमवून ठेवलाय ना, यायचं काही बिघडणार नाही. पण आपलं कसं वांग्यात घोडे जातील ना बाहेर दगडू, याच्या नांदी नको लागत जाऊ तू. काय नामदेव भाऊ, मी बी काही नाही नसं लागत, पण 5-10 मिनिटं टाइमपास करायला येतोच तुम्ही. जाऊ द्या चला, आपलं कोणतं काम आहे करून घेऊ. हा चाल. त्या नामदेव भाऊने म्हटलं की मागेच पळत जाते बा दगडू. काय चमन मोठा दिला यायला काय माहित बा. म्हटलं बी नामदेव आहे गड्या, पण या दगड्याला समजत नाही ना. नामदेवचं काम झालं याच्या ढुंगाला लात मारते तू, गोड गोड बोलते, बरोबर काम करून घेते दगड्याजवळून. या दगड्याला अक्कलच नाही ना हो, कोणासोबत राहून कोणासोबत नाही. तर हा नामदेव फक्त त्याच्या मागं फिरवते. फुकट फाकड आहे ना. कधी बी 24 तास पाहतो मी, नाम्या मागच आहे. या दगड्याला गोड लागते ना रे, मस्त बळ्या हाणते हा नामदेव. याला ऐकायला गोड लागतात त्या. मग कसा दिवसभर याच्या मागं राहते. आणि चोपड चापड कधी थांब दगड तुला कोणी तो करून तशी पोरगी पाहिली तशी पोरगी पाहिली. आणि महाफुकाची हेलपाटी घ्यायला आहेतच मागं गाडीवर बसला की चालला. पप्पा नामदेव चोपड चापड मध्ये एक नंबर. कोणाला गुतू ते गडी, बरोबर गोड गोड बोलते तो, त्याचं काम काढून घेते. पण या दगड्याला अक्कल नाही, झायला मागं फिरते त्याच्या. आपण म्हणत तुम्ही काय बोलताले हो, त्याचं नाही तुम्हाला सुधारी दिसत असं म्हणते तो. दगड्याचं या नाम्या मागे फिरून केली मुंजाच राहीन. तुम्हाला सांगतो लग्नच होत नाही त्याचं. त्याला असंच राहायला येईन गावामध्ये बियाचा बोकड्या म्हणून. हा नाम्यानं कोणाला लग्न दिलं करून की याचं दिन करून नाही. नाम्या पहा तसाच फिरू द्यायला. अरे पण काय काम असेल ना का. आवटीचं सांगितली नाही गोष्ट या नाम्यानं. डायरेक्ट नेला दगड्या उचलून. कुठे चालले असतील छायाचे. बाबा आता उन्हाने लागला काय, मग आता काय बैल बोकड्यान हे धंदे आता यायचे. दुसरे काय हाच्या कसं नाम्या कसं चाडत मारायला पाहिजे इकडे तिकडे. 500-600 हजार रोज. अवघडा उन्हाळा लागला की नामदेव होले हे धंदे असतात. पण बैल कोणा घेऊ दे, कोणा म्हैस घेऊ दे, 400-500 हजार सापडले तरी बस चुपचाप नाही राहत माणूस. करीन नाही तर काय महादगड आहे. कोणा गावाला कोणती वस्तू घेतली चालला हाणत. फुका रोजदार आहे ना. मोठा आपल्याला काही घेणते नाही. चाला आपण आपल्या रस्त्यानं. हा चला. कार बा डॅनी नाताच लग्न करत होता ना रे बा. काय पाहायला गेलं की ना पुरी. आता काही मेळ येणार बाबा. 17-60 फोन केले म्या सोय राहिले, पण सारे लोक हात वर करून राहिले. काय करतं. कोणी म्हणते तुमचं घरच बांधेल नाही, कोणी म्हणते तुमच्या वावरच कमी आहे, कोणी म्हणते तुमचा मना तो शिकेल नाही. काय करतं. अरे आफत आहे बा. चालेल का तू एवढा चॅप्टर असल्यावर या वयात तू जुगाड जमवतो. मग नाताचा नाही जमवले जात काय ना जमवून एखादा पाय ना एखादी पोरगी चांगली नसते ना भावा. हे लग्न कर नाही ना 5 मिनिटं अशो थोडी आहे. लग्न झालं कठीण आहे ना.
लय बाबा बेकार व्हायला नाटक. आता काय सांगतो तू? हा, पोरीचे बाप हवेलेच लाथा मारून राहिले, देतच नाही. काय एखादी जमो त्याचं, नाही तर तो इकडे तिकडे भंटला का फिरून राहिला लोकांनी माग, बरोबर नाही ते. लग्न दिलं करून की आपच गुत्ते राहते, एखादा घर सोडून जात नाही कसं. अरे बा कोण देईल पाहून तर राहिलं ना बा, पाहत नाही असं नाही ना. पण आता लोक नाहीच म्हणतात तर काय करतं सांग ना तू. आता ते हात टेकले ना आपल्याला उंदरी बांदरी बी चालते. हाव म्हटली झालं तर पटकन देतो जमून मान आता तुम्ही. पण कसं आहे, लोक नाहीच म्हणतात तर काय करतं, उंदरी बांदरी द्यायला तयार नाही. हा ते आहेच म्हणा, पण मग काही खोटं नाटक सांगायचं काही जरासं. इकडं तिकडं जमायचं ना, पुण्याले असते पोरगा टमू काय. खोटं नाटक भाऊ आपल्याला अजिबात जमत नाही रे बा. नाही रे बा, ते तो धंदा खोटा बा. कोण्या पोरीला आपल्याला फसू नये, पोरीच्या बापाला फसू नये. नाही झालं चालते लगन मानाचाच, पण तो धंदा आपण करत नाही भाऊ. नाही, जे आहे ते आहे. हा, देणं असेल तर देतील, नाही देणं असेल नाही देतील. अरे बाबा तसं केल्याशिवाय तुला सांगतो मेळच येत नाही. हा, पोरीचा बाप पोरगी देतच नाही. हा, पोरीच्या बापाला पाहिजे नोकरी कुठून आणशील, यावायत लागते का तुझ्या नातू नोकरीवर? नाही तर मग काय ना काही खोटं जमावं लागेल की नाही. कंपनीचा बा फला नाही बा 50,000 रुपये नाही सांगा लागते लोकांना असं. ते भाऊ तुझ्या पोराच्या अगदी करतो, आपण करत नाही. खोटं नाटक नाही, जे आहे ते आहे. मग मा नातू मुंजा राहायला चालीन भाऊ, पण मी खोटं बोलत नाही, कोणाला मी फसवत नाही. अरे पारे तुझ्या नातू आता कुठं सुनवतेच मला आता. काय कुकडे चालली सवारी? हा, उठला सुटला की चालला, उठला सुटला की चालला, काय आहे? हा, कुकडे चालले? कुठे नाही बा, काम आहे नामदेव भाऊ म्हणत अडीचा जो काम आहे आपल्याला, मग चाललो बा. काय काम आहे? घरचे काम धंदे सोडून चालला इकडे तिकडे फिरेले. हा, तर आपल्या वावरात कुठल्या यायचा लागतात, पंजी मारा लागते, त्याच्याकडे लक्ष नाही. पण चालला, उठला सुटला की कोणाची मागं गाडीवर बसला की चालला. हा, मला हे काय फुकाई नेऊन राहिले का, रोजदारी देऊन राहिले ना. त्याचं काही काम आहे येतो करून, मग तिकडून आले पाहतो ना, कुठल्या पाडतो ना. काय राजा बोलू बा, काय कणकण करून राहिले तुम्ही? हा, पोरगी पाहतो ना याच्यासाठी मी, टेन्शन नाही घेऊन लग्न देतो करून याचा. बरोबर असं आहे का ते? अरे मला माहितच नव्हतं. जाय घेऊन जाय बाबा, मग पहिले जाय बा ने दाखव बाबा, पोरगी दाखव द्याले. हा दाखवतो पोरगी. चालेल काय लवकर गाडी चाल. हा चला बाबा, जमलं नाही तुझ्या आभार अडवलं झाले का आपल्याला? चला त्या बुड्या विचार ना करू. काय काय रोगू त्या ना तू अशा लोकांच्या मागं फिरती कुत्र्यावानी, चालला मागं बसला की आम्ही मागं चालला. हा, मग अशा लोक होईन का त्या नाताचं? काय म्हणते लोक, हा पोऱ्या लोक राहायचे त्याच्या गाडीवर फिरत राहते. नाही ना रे, पोरगी पाय लिहून राहिला ना नामद्या. काची पोरगी रे, फुकट फाकट ढोपरून घेऊन राहिला त्या नाताले तो. आणि त्या नाताला कसं गोड बोललं की चालला. नामदेव ढोंगण नाही थोडं त्या नातू, त्या नामदेवची त्या नाताची कसं जे दोस्ताना आहे तो तोडून टाकतो. तुला सांगतो ते काही सवय बरोबर नाही याच्या मागं फिरायची. हा नाम्या बोगस आहे बरं. बरं बा काय करू सांग ना तू, याला किती सांगावं, मी ऐकतच नाही भाऊ ना तू. आता मी बोललो नाही का तुला, देखतच बोललो की नाही कुठे चालला काय चालला तर सांग. आज घरी आलं तुझ्या ना तू की डायरेक्ट त्याला सांग म्हणा त्या नाम्या बरोबर जायचं नाही, फिरायचं नाही मागं कोणाच्या. आपल्या घरी कोणा गोष्टी कमी आहे का? घरचे कामं सोडून देत त्या ना तू, दुसऱ्याच्या मागं फिरते. बरोबर आहे का हे? आज घरी आला तो की सांगतो त्याला काय आहे तर. चाल तू चाल. हा चाल. तर बा आता हा शंखत घेणारा आई मला असाच दिसतील एखादा बोगस, काही कामाला दिसत नाही मला हा माणूस. म्हटलं चला 2-4 सौदे झाले तर कशी दलाली फलाली निघते, 500-600 रुपये रोज पडते. पण काय जागा ह्या येऊन नाही राहिला बवारा. फोन लागलं असतं एखादा 4 दिवस झाले करून आला भाऊ ते शंखत पाहिजा बरं आपल्याला. शंखत पाहिजा बरं असेल तुमच्या गावात. आता म्या घरोदारी जवळजवळ सांगितलं लोकांनी की शंखत घेणारा येऊन राहिला, घरी थांबला. आता लोकांच्या रोजदारी पडती, माई चंदन वाजी आणि लोक मला बोलतील बी, ह्या फरक आहे की नाही. हा राम हो भाऊ, राम राम. राम राम. काय राजा नामदेवराव एवढा टाइम असते कुठे? हा, तुम्हाला 9चा टाइम दिलता, आता 12 वाजता आले सांगा आता. हा काय बा कसे हो तुम्ही? लोक माना इकडे कोण्या घंटात ना राजा. हो की आले थोडासा उशीर झाला. हा गडी आमचा वावरात गेलता ना, हा गडी घरीच नव्हता. आपल्याला गाडी चालवता येत नाही, गाडी चालवणार माणूस पाहिजे. तर कसं झाला थोडाफार उशीर. काय म्हणता बा, यायला उशीर झाला, लोक मानान कोण्या घंटात ना. आज लोक सौदे झाले असते, तुम्ही तुमच्या घरी मी मा घरी. काय बा माणसं आहे तुम्ही? आता सौदा आहे रे बाबा. नक्की म्हैस नाही जाऊन बोल घेते माणूस. मला ते मला हाणं दडवून आता. तेच असेल भाऊ, दुसरं काय नामदेव भल, दुसरं काय ते
नमदो खात आहे बजेट काय घेऊन काय राहिले तुम्ही? बैल घेऊन राहिले की म्हैस काय म्हणजे की बकऱ्या गिकऱ्याचा गेला बाबा सौदा? हो ना बकऱ्या जा ना बोकड्या जा ना बकरी जा ना बैला जा ना हेल्या जा ना म्हशी जा. तू पाय फक्त आता कशा सौदा आहे पुढे. नाही झाला थोडाफार उशीर असं म्हणत नाही मी, पण मग चला दाखवून द्या बरं. नाही ना नामदेव भाऊ कसं आहे माहिती का, हे सकाळचे कामं असतात, लोक घरी असतात. आता वावरात जातात लोक, आता कोणी घरी थांबले कोणी घरी सापडणार नाही. एक तर मी आमंत्रण देऊन ठेवलं होतं गावाले की भाऊ येऊन राहिले, भाऊ आले की लगेच सौदा. माय कसा आहे गड्या अळला नारायण आहे ना, मला एक तर गाडी चालवता येत नाही आणि गावातून ॲटो फॅटो लवकर येत नाही. तुले तर माहित आहे कसं असते खेड्याची परिस्थिती, म्हणूनचा विषय आहे ना. हा नाही हा गडी जायला असं वावरात पाणी द्यायले, हा येत लोक मला थांबा लागला ना घरी. नाही तर मी तर सकाळी तुलेच माहिती आपले सौदे कसे असतात, झटकीपाट झटकीपाट झटकीपाट. जमत बा नामदेराले जमलं बाबा हे. सांगा आता मी ओट्यावर बसलो होतो, माणसांचा डोळा नाही, माणसाला उशीर झाला स्वतःला मग घातला ना अंगार, दिलं मानावं घालून नाही. हा बरं बरं बा उशीर झाला जाऊ द्या बाबा. हा तुम्ही काय ऐकणार नाही, मला माहिती आहे कशा आहे तुम्ही तर. हा चला बाबा देतो दाखवून. फक्त कसं सौदा झाला की कसं मलाही लवकर दे जा काढून, नाही तर मग कसं हा हुदेन गळ्या अजून सौदा तुमचं कसं असं काम आहे. तू तर गळ्या असा झाडावरच बसेलाच गळ्या, अब्बी होणार. अरे थांब ना जरासा, पण सौदा झाला नाही तर त्याला पैसेही पडलेले हा. पहिले दाखव ना मला मटेरियल तर पाहू दे कसं काय काय तर प्युअर आहे की डुप्लिकेट आहे की माती मिक्सचर आहे की काळी मिक्सचर आहे की कुटार मिक्स आहे, पाहू तर दे बोले. चला बापा पहिले तुम्हाला मटेरियल दाखवतो बा. तुम्ही काय नाही बोलतेत ना माणसाले असे बोलता राजा. चला बाप्पा दाखवतो. नामदेव भाऊ सौदा कशाचा आहे हो, काळी मिक्सचर काय माहिती काय कुटार मिक्सचर काय काय बोलून काय राहिले तुम्ही हा. खाचा सौदा कसा आहे बापा, तू सध्या बोलूच नको सौदा कशाचा आहे तर. तू फक्त पाय डोळ्याना आता कशा सौदा आहे तर. अरे नामदेव भाऊ मी सांगत नाही बाबा, सोबत वापरते ना आपल्याला माहित नाही. सांगा काय घेते तर, काय घेऊन राहिला माणूस तर सांगू नाही राहिला बाबा. तसं काही मी काय माजून करतो, काय घेते बाबा माणूस, काय काचा सौदा आहे बाबा. खा बाबा नामदेव भाई अपोजिट खाले आलो आपण. आर्टिस्ट बा खरं सोन आहे, तुला काय माहित आहे भाऊ. ढीक पाहून घ्या कसा प्युअरचा माल आहे. हा असा पुरा गोठ्यातला प्युअरचा माल आहे तुम्हाला सांगतो. काळी कचरा बिलकुल नाही, कुटार गिटार अजिबात नाही याच्यामध्ये. पाहून घ्या तुम्ही, दिसतेच तुम्हाला, हात घालून पाहिजे. हा बाबा नामदेव भाई शेणकोट घ्यायला आल्या तुम्ही, आपल्या गावात भेटलं नसतं तुम्हाला. अरे मग बजेट दुसरा आहे ना, तू ऐकत जाय ना थोडासा. थांब ना सांगतो ना तुला, पुढे सारा समजते तुला काय आहे तर. नाही हात गीत घालून काही पाहायची गरज नाही, आता वरून दिसून राहिला ना. नाही हात घालून पहा अंदर. काळी कचरा निघलं तुम्ही माना कोण्या काढ सांग का गळा तुला सौदात दिला करून. पण कसं सारं कुठं निघलं पाहिजे का रे, कसं का फसवतं का मला. आपलं कसं फसवाफसवीचं काम नाही, तुमच्या डोळ्यानं पहा उकरून पहा. म्हणून राहिला बा उकरून पाहत दगडू या बरं उकर बरं नाही आकस काय बरं याच्यात आहे का काळी कचरा कुटारी मुठा टाकायला अंदर दाबेला पायावर. बापा काही सांगत राहता का, या गोदरीत आहे तो शेणा ढेर. मी नाही घालत हात फात राजा, लेंडन लुंडन काय मिळत आहे राजा, पाठीचं वासून राहिला बेकार. आणि तुम्ही मला त्या शेणकुडात हात घालला जाऊन राहिले बाबा. गाड्याचं आपण नाही करत ते काम, ते तुम्ही करता तर करावा, आपल्याला सांगू नका ते. शेणकूट बाबू काय सोपी समजला का तू, शेतकऱ्याची मायबापाची शेणकूट. शेण आहे म्हणून जमीन आहे, जमीन पिकून राहिली, नाही तर काय निघलं असतं, उगवलंही नसतं त्याच्यात काही बी. शेणखतात एवढं सत्व आहे भाऊ, एवढं कशातच नाही. तू म्हणतो गुगाळा काय हंबाड्या वानाचे, ते सोपी आहे की नाही मी नाही. गोदरीत आहे तो गंज, हा लहान लहान लेकरं लेंडर लुंडर खतार आणून टाकतात लोक. मग मी नाही ते म्हणलं सांगू बाबा ते. हा ते तुमचं तुम्ही पहा काय, मी नाही घालत बा हातान फात राजा भरला गेला तर. ते तुम्ही पहा बा काय तर. हा तुम्हाला शेणकोट घेणार तुम्ही घ्या. बरं बा तू बोल नका आता. काय झालं, काय विचार काय करून तुम्ही दोघं जण, काय बा भलता विचार करता बा. हा घ्या ना नामदेव पान टेस्ट करा ना. टेस्ट करा जसं काही हा पाव देऊन राहिला खायला. शेणकूट आहे ना ती. जाऊ दे बाबा बोलायला पुरत नाही. नामदेव अजून भडकीन बा आपल्या लहान कन्या गांडील्या गाला. बरं पाहतो ना, मस्त प्युअर जमा लागला, मस्त भुगड व्हायला. आपल्या कामाची जाय भाऊ, एकदा पाणी टाकले बरोबर भुगड होते. गॅस बी नाही, गरम बी नाही आहे शेण जास्त. ताजं बी आहे, ताजं मटेरियल आहे पुरं. हा मस्त प्युअर जमा लागले का.
काही वांधा नाही भाऊ, प्युअरचा माल आहे. सांग काय घ्या द्यायचं काय यायचं, हा सौदा करून टाकू झटकनी. आता घ्या द्यायचं काय आता, हा मालकाला बोलवतो पाठीचा, मला घाला सौदा करून घेऊ. हा लागेल तर अजून 2-3 गण दाखवा तुम्हाला आजले, अजून पाहून घ्या. मग आपण दळ सौदेच करत राहू. मग बा पहिले हा एक तर घेऊ दे मले, याच्या मालकाला तर बोला अटीचा काय म्हणते काय नाही तर तो म्हणी ना वाया सव्वा भाव. माझ्याने घेतलं गेलं पाहिजे ना बाबा. नामदेवराव तुम्ही काय बोलता बा, घेतलं गेलं पाहिजे बा. तुम्ही गाव घेऊ शकता इकडून, तुम्ही शेणाच्या ढेरीची गोष्ट करून राहिले बाबा. काय राजे नामदेवराव कसं असं नाही बाबा, कसं आहे पहा लागते ना साऱ्या गोष्टी. आता बरं मी मालकाला बोलवतो बा या ढेरच्या, तो काय तर बोलू आपण काय त्याच्याबरोबर. तर चला मग मित्र, मी केली आता शेणखत खरेदी सुरू. आता कसं उन्हाळा आला, कसं पहिलं म्हटलं शेणखत वावरात लदबद करून टाकू, असं पीक चांगलं होते शेणखतानं. त्यामुळे आता शेणखत घ्यायला आलो. आता काय माहित सौदा होते नाही होत, उद्या पाहू आता. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. मी टेपनी नामदेव भाऊजी बेकार नांदा बा.